नमस्कार, मी दिव्यानी. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप जणांच्या खूप साऱ्या कमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर माझी यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर यूट्यूबची जर्नी, तुम्हाला पडलेले प्रश्न आणि शेवटी फायनल एक काहीतरी स्पेशल तुमच्यासाठी खास करून. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप अजिबात करू नका. तर तुम्हाला याच व्हिडिओतून सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. तर माझी यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत खूप दिवस झाले मला शेअर करायची होती, पण वेळ काय भेटत नव्हता. तुमच्याही खूप कमेंट होते की ताई तुमची यूट्यूबची जर्नी शेअर करा. तर यूट्यूबची जर्नी माझी मेन म्हणजे अशी काही खास नाही आहे, पण तरीही स्पेशल आहे माझ्यासाठी. तर यूट्यूब मी जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्याकडं छान असा, म्हणजे चालू अजून करायच्या अगोदर माझा मोबाईल बंद पडला, खराब झाला आणि त्यानंतर आहोंनी मला छान असा मोबाईल आणून दिला आणि त्यांनी मोबाईल छान आणून दिला. त्यातली पिक्चर क्वालिटी वगैरे म्हणजे छान बऱ्यापैकी होती. मग तेव्हा वाटलं की हां, आपण ब्लॉगिंग चालू करावं. वाटलं, पण नाही सांगितलं की ब्लॉगिंग चालू करायचं आहे. मग आहोनी पण म्हटलं, हां, छान तू व्हिडिओ एडिट वगैरे करते, स्टेटसला वगैरे तरी छान असते तुझं, तर तू व्हिडिओ का करत नाहीस? मग भाऊजी ताई तर व्हिडिओ आधीपासूनच करतात, तुम्हाला माहितीच आहे. त्यांचं खूप दिवस झालं चॅनल मॉनिटाईज आहे, त्यांना पेमेंट वगैरे सगळं चालू आहे. तर त्यांनी पण म्हटलं मला की तू ट्राय कर, बघ तरी व्हिडिओ तुला होतात का नाहीत. मग मी माझ्या बड्डेपासून व्हिडिओ ट्राय करायला घेतलं. बड्डे दिवशी मी व्हिडिओ टाकलेला की आम्ही गणपतीच्या मंदिरला गेलो. ब्लॉगिंगचा माझा फर्स्ट दिवस होता आणि आम्ही गणपती मंदिरला गेलो. तो व्हिडिओ मी ब्लॉग एडिट केला होता. तेव्हा थोडा खूप साऱ्या वाईट पण कमेंट आल्या, तेवढ्या चांगल्या पण आल्या. न्यू यूट्यूबर होते मी तेव्हा. कसं असतं, नवीन नवीन असलं की आपल्याला म्हणजे डिसकंटिन्यू होण्यासाठी खूप सारे वाईट कमेंटना पण फेस करावं लागतं. तर त्याही वाईट कमेंटना मी फेस केलं. घरातून फुल सपोर्ट होता. घरातून असं काही अडवणूक नाही की हे करू नको, ते करू नको. काही जणांना असते अडवणूक की यूट्यूबचं चॅनल काढलं तरीही तू नाही हे करायचं, हे नाही करायचं, असं काही अडवणूक नव्हती. खूप सारा सपोर्ट मला घरातून मिळाला. तुम्ही नुसतंच यूट्यूब करा असं नाही की घरातली सगळी म्हणजे एक पुरुष जेव्हा ब्लॉगिंग वगैरे करतो तेव्हा त्याला जास्त काही कामं नसतात. म्हणजे काम करून तो केला तर हां, त्याला 2 कामं आहेत. पण जेव्हा एक स्त्री ब्लॉगर असते तेव्हा तिला घरातलं सगळं बघून, मुलं बघून, मुलांच्या शाळा, अभ्यास, नवरा, सगळं नाती सांभाळून तिला ब्लॉगिंग करायचं असतं आणि ते ती कशाप्रकारे सांभाळते हाच खरं तर तिचा सगळ्यात मोठा टास्क असतो, की हे सगळं करत तिलाही सक्सेस व्हायचं असतं. तर त्यासाठी काय करावं लागतं, खूप सारे प्रयत्न केलेत मी. व्हिडिओजमध्ये कंटिन्युअसली मी टाकले. तेव्हा कुठे आज 8 महिन्यांनी माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. खरंच खूप मला आनंद झाला. एवढा आनंद झाला, खूप 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 सारा आनंद झाला. खूप जण मला कमेंटही करत होते की ताई व्ह्यूज कसे आणायचे चॅनलला, असंही खूप जणांचा प्रश्न होता. तर चॅनलला व्ह्यूज काय लगेचच्या लगेच येत नाही. तुम्ही हा आठवडाभर व्हिडिओ टाकला, तुम्हाला लगेच तुम्ही म्हणाला की चॅनलला व्ह्यूज पाहिजेत, तर तसं नाही होत. तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करत राहावे लागतात, तेव्हा तुमच्या चॅनलला व्ह्यूज येतात. ते पण व्ह्यूज पहिला थोडे येतील, नंतर थोडे येतील. जेव्हा तुम्ही कंटिन्युअस टाकाल, हां, जेव्हा तुमची ऑडियन्स आहे, ऑडियन्सला जेव्हा कळेल की हां, हा एक ब्लॉगर आहे आणि ह्याचे व्हिडिओ रोज कंटिन्युअसली येतात, ब्लॉग चांगले असतात, त्यावेळी तो तुम्हाला फॉलो करेल, लाईक करेल आणि व्हिडिओ तुमचे पुढे शेअरही होतील. तर तुम्ही छान छान कंटेंट बनवत चला, तुम्हाला व्ह्यूजही येतील. आणि यूट्यूब म्हणजे हा एक पेशन्स आहे, पेशन्स. जेव्हा तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागेल तेव्हा तुम्हाला एक सक्सेस दिसेल, असं आहे हे. आणि पेशन्स ज्याच्याकडे असतील तोच हा यूट्यूबवर टिकतो. तर पेशन्स खूप महत्त्वाचा आहे आणि त्यात पेशन्स हा पाहिजेच पाहिजे. कारण लगेचच्या लगेच कुठलंही तुमचं चॅनेल ग्रोथ करणार नाही. खूप दिवस जातील, तुमचे व्हिडिओ लोकांना आवडावे लागतील. हां, तर तुम्हाला व्ह्यूज येतील. केव्हा येतील? जेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ खूप जास्त रीच धरेल तेव्हा तुमचे व्ह्यूज येतील. सबस्क्रायबर कसे वाढवायचे तुमचे कंटेंट चांगले असतील तर ॲटलिस्ट तुमचे सबस्क्रायबरही वाढतील, की हां, ह्याचा कंटेंट चांगला आहे, ह्याला रोज काहीतरी बघायला मिळतं नवीन, तर हां, त्यालाही फॉलो करतील. तर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुमचे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्सही वाढतील. तर तिसरा प्रश्न, तर टायमिंग कोणतं असावं हे अपलोड करायला, व्हिडिओ अपलोड करायला? तर व्हिडिओ अपलोड करायला ठराविक असं काही टायमिंग नाही आहे. तुम्ही तुमचे व्ह्यूज, तुमची ऑडियन्स ज्या वेळेला ॲक्टिव्ह असते त्यावेळेला तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकू शकता. आणि तिन्हीवर यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टावर, तिन्हीवरही तुमचे शॉर्ट व्हिडिओ पडतील. इंस्टावरती शॉर्ट व्हिडिओज फक्त ऑप्शन असतो, लाँग व्हिडिओचा इंस्टाग्रामवरती ऑप्शन नसतो. लाँग व्हिडिओ तुम्ही फक्त यूट्यूब आणि फेसबुकलाच पोस्ट करायचे आहेत आणि तिन्हीवरसुद्धा तुमचा व्हिडिओ एका टायमाला पडला पाहिजे. त्याच्यावर तिन्ही वेळेला एका टायमाला पडला पाहिजे. इंस्टाग्राम फक्त शॉर्ट व्हिडिओ घेतं, लाँग व्हिडिओ ते घेत नाही. लाँग व्हिडिओ तुमचे फक्त इंस्टा आणि फेसबुक आणि यूट्यूबवरती पोस्ट होतील.
तर खूप जण म्हणत आहेत की व्ह्यूज येत नाहीत. तर व्ह्यूज येण्याला फक्त कन्सिस्टन्सी एकच आहे, दुसरं काही नाही, आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही तिन्हीवरती एकाच टायमावर तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करावा लागतो. तिन्हीवरसुद्धा एकच टायमिंग तुम्हाला घ्यावं लागतं, ज्या टायमाला तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. आणि तुमचं असं होतं की ह्या टायमाला अपलोड केलं की व्ह्यूज येतात, त्या टायमाला अपलोड केलं की असं होऊ शकतं, कारण तुमचे ऑडियन्स ज्या वेळेला ॲक्टिव्ह असते त्यावेळेलाच तुम्हाला तुमचे व्ह्यूज मिळून जातील. आणि आमचे अजून एवढे सबस्क्रायबर आहेत, आमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे, तर त्याला कंटिन्युअसली चांगले कंटेंट बनवत राहा, हा एकच पर्याय आहे. आणि खूप जणांनी विचारलं की यूट्यूबवरती मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे, फेसबुकवरती मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे, आणि मॉनिटायझेशन म्हणजे काय. मॉनिटायझेशन म्हणजे पैसे आपल्याला येतात, यूट्यूब आपल्याला पैसे देतं, फेसबुक आपल्याला पैसे देतं, इंस्टा आपल्याला कोणत्याही प्रकारचं पैसे देत नाही, अजून तरी देत नाही आहे इंस्टाग्राम पैसे. फक्त आपल्याला फेसबुक आणि यूट्यूबवरूनच इन्कम होते आपली. आणि यूट्यूबला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया म्हणजे यूट्यूबला हाफ मॉनिटायझेशन जेव्हा असतं तेव्हा आपल्याला 500 सबस्क्रायबर्स आणि 1 मिलियन व्ह्यूज, आणि आपल्याला 4000चा वॉच टाईम कंप्लीट 3000चा वॉच टाईम कंप्लीट करायचा असतो. आणि फुल मॉनिटाईज म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स, 4000 वॉच टाईम आणि 10 मिलियन व्ह्यूज करायचे असतात. शॉर्टमध्ये 10 मिलियन व्ह्यूज, लॉंग व्हिडिओमध्ये 4000 तास कंप्लीट करायचे असतात आपल्याला. तर हे झालं आपलं यूट्यूबचं. आणि फेसबुकचा कोणताही क्रायटेरिया नाही आहे. 1000-2000 सबस्क्रायबर्सवर सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागलं आहे. फक्त तुमचे कंटेंट छान कंटेंट बनवत राहा, कंटिन्युअसली ठेवा, स्टेटस ठेवा, 2 पोस्ट टाका, मस्त असं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. फक्त तुमचं कंटेंट चांगले पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये कंटिन्यू किती राहता याच्यावरती सगळं डिपेंड असतं. तुम्ही किती कंटिन्यू राहता, किती काय राहता याच्यावरती तुमचं सगळं डिपेंड आहे. आणि खूप जणांनी मला हेही विचारलं की तुम्ही कोणत्या ॲपवरती कशा प्रकारे एडिटिंग करता. मी हे एडिटिंग बघून शिकले आहे. यूट्यूबला आपल्या भरपूर सारे क्रिएटर म्हणजे आपल्याला टेक्नोचे चॅनल अवेलेबल आहेत भरपूर सारे यूट्यूबला. मी त्यातूनच सर्च करून सगळं काही शिकत आलेले आहे, आणि अजूनही मी शिकते आहे. खूप सारे जण म्हणतात की तुम्हाला छान येतं ताई, तुम्ही हे दाखवा. मी ही बघूनच शिकले आहे. कोणताही माणूस असा परफेक्ट नसतो की आता बघितलं आहे आपल्याला जमलं, थोडाफार प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नवादी राहा. हे मला येत नाही आहे ते सोडू नका, ते आल्याशिवाय त्याला नाही सोडायचं. पण तर प्रयत्न केलाच पाहिजे. मला आज येत नाही आहे ना, मी उद्या प्रयत्न करेन, उद्या मला थोडं जमेल, त्याच्यानंतर मी प्रयत्न करेल, त्याच्यानंतर मला थोडं जमेल, पण एक ना एक दिवस मला ते जमेलच. असं जर तुम्ही केलात तरच तुम्हाला हे सगळं जमणार आहे. मलाही काही नाही जमलं तर मी यूट्यूबला विचारते, यूट्यूबमधून सर्च करते आणि ते करते. आणि थंबनेल वगैरे मी पिक्सेल आर्ट या ॲपमधून तयार करते. खूप जणांनी मला विचारलं ताई तुम्ही थंबनेल कशातून तयार करता, तर पिक्सेल लॅबमधून मी ते सगळं तयार करते. मला एखादा बॅकग्राऊंड हवा असेल तर मी तो आपल्या गुगलवरून घेते डाउनलोड करून, आणि त्याच्यामध्ये घालून त्याच्यामधून मी थंबनेल तयार करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. माझी यूट्यूब जर्नी थोडीशीच होती. मी 8 महिन्याचा माझा छान असा प्रवास आहे. 8 महिन्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या. कामं करत मी माझं चॅनलही हँडल केलं. रोज न चुकता कंटिन्युअसली मी व्हिडिओ टाकले. तर खूप जण म्हणतात की यूट्यूब आहे काय अवघड आहे, आजकाल सगळे करतायत. पण ते क्रिएटर जे असतात ना त्यांनाच माहीत असतं एक व्हिडिओ करण्यासाठी त्याच्यामागं त्यांचं काय कष्ट आहे. तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण दिवसाचं शूट घ्यायचं, त्याच्यानंतर छोट्या क्लिप्स एकमेकांना जोडायच्या, एक पूर्ण व्हिडिओ करायचा, स्क्रिप्ट लिहायची, व्हॉइस ओव्हर करायचा, त्यातून तो व्हिडिओ एडिट करायचा, डाउनलोड करायचा, पोस्ट करायचा. किती सारी मेहनत असते हे सगळं त्या क्रिएटरला माहीत असतं. खूप जणांना म्हणजे म्हणतात की एक व्हिडिओ तर असतो, एक व्हिडिओ त्या क्रिएटरला त्या एका व्हिडिओची किंमत असते. आणि त्याच्यानंतर तेही टेन्शन असतं की बाबा व्ह्यूज येत आहेत की नाही, किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, हेही असं पहिला एक्साइटमेंट असते, सारखं चेक करायचं. मीही त्यातून गेली आहे, तेही सगळं मी केलं आहे. मलाही वाटायचं माझा आज व्हिडिओ कितीला गेला आहे, माझा आज व्हिडिओ कितीला गेला आहे, हे मी सगळं चेक करायचे. सारखं मोबाईल हातात घ्यायची, सारखं चेक करायची. मीही त्या कॅटेगरीमधून गेले. तर तुम्हाला व्ह्यूज वाढवायचे असतील तर तुम्ही प्लीज कंटिन्यू राहा, अजिबात डिस्कंटिन्यू होऊ नका आणि डिस्करेज स्वतःला करून घेऊ नका की मी हे नाही करू शकत, माझं चॅनल मॉनिटाईज नाही होऊ शकत. तुमचंही होऊ शकतं, फक्त प्रयत्न करा. प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चला तर आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये विचारा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.